ओके. तर आपण या दिवसात यवन कृषी वर्तमानाचा अभ्यास करत आहोत आणि आज हा शेवटचा क्लास आहे यवन कृषी वर्तमान या पुस्तकाचा. कारण आपण अगदी शेवटास आलेलो आहोत आणि आज आपण अगदी शेवटचा भाग या पुस्तकाचा अभ्यासणार आहोत थोडक्यात. अम, देवबाप करो हे आपल्याला समजण्यासाठी आणि विशेष करून आपण ते शिकत असताना आपले हृदय तो उघडो अधिक आणि ख्रिस्ताचा प्रखर प्रकाश आपल्या हृदयात तो पाडो. ख्रिस्ताचं प्रभुत्व आजच्या या क्लासद्वारे आपल्या हृदयात तो अधिक प्रखरतेने प्रगट करो. त्याच प्रार्थनेने आणि त्याच विनंतीने आपण या क्लासला सुरुवात करत आहोत. अ, मागील विशेष करून काल आपण अ, पाहिलं की ख्रिस्ताची जी जी वैयक्तिक किंवा एकांतातील जी सेवा आहे त्याबद्दल आपण शिकलो होतो आणि त्याबद्दल पाहत असताना आपण काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण अभ्यासलेल्या होत्या. त्या त्यावर आपण मनन केलेलं होतं आणि विशेष करून आपण अध्याय 16 पर्यंत आपण पाहिलं काल. आणि त्यातून अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपण काल अभ्यासलेल्या आहेत. शेवटच्या भागामध्ये आपण येत असताना अ, विशेष करून काही महत्त्वाचे विषय आपण हाताळले होते. जसं काल आपण सुरुवातीला पुनर्स्थापनेच्या सणाबद्दल शिकलो. त्यानंतर आपण पाहिलं की आता ख्रिस्ताचा हा तिसरा ओलांडण सण आहे आणि आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की हा शेवटचा ओलांडण होता, जिथं आता तो देवाचा यज्ञपशू म्हणून तो ख्रिस्त वधल्या जाणार होता आणि मग ते खाजगी सेवा कार्य त्यामध्ये मग आपण शिकलो प्रभू भोजन नाही का, त्याचं शेवटचं भोजन, त्या ठिकाणच्या घडामोडी आपण पाहिल्या. तेथील प्रभू जो आहे तो कशा प्रकारे शिष्यांची सेवा करतो त्याबद्दल आपण शिकलो. त्यामध्ये त्यानंतर प्रभू जो आहे शिष्यांना आता हे प्रगट करतो, सांगतो की नाही का, की आता मी लवकरच जाणार आहे. तो निरोपाचा उपदेश आपण काल पाहत होतो. त्याची सुरुवात आपण केलेली होती आणि त्यामध्ये मग शिष्य अस्वस्थ झालेले आपल्याला दिसतात, परंतु तरी सुद्धा प्रभू त्यांच्या अंतःकरणाची तयारी करतो अ, आणि त्यांना याची आठवण करून देतो की मी तुम्हाला एकटं असं सोडणार नाही. आज विशेष करून आपण त्याच भागातील तो जो राहिलेला जो शेवटचा मुद्दा आहे त्या शेवटच्या मुद्द्यापासून आपण सुरुवात करणार आहोत आणि तो मुद्दा म्हणजे काय? प्रार्थना. आणि काल विशेष करून आपण काही अ, महत्वाच्या गोष्टी पाहिल्या होत्या. जसं आपण पाहिलं की त्या त्या शिष्यांचं तो सांत्वन करतो नाही का. त्यानंतर कशा प्रकारे त्या शिष्यांसाठी आपल्याला पाहायला भेटतं त्यांच्या अंतःकरणाची तो तयारी करत होता, जे आपण अध्याय 15 आणि 16 मध्ये पाहिलं. आज आपण प्रार्थनेपासून सुरुवात करत आहोत. आवाज येत आहे का माझा? हॅलो. आवाज येतोय? ओके. ठीक आहे. तर ज्यावेळेस आपण अध्याय 17 मध्ये येतो, तर हा जो भाग आहे जिथं आपल्याला प्रभूची प्रार्थना पाहायला भेटते. प्रभू येशू ख्रिस्ताने केलेली प्रार्थना आपण पाहतो आणि ही इतकी अद्भुत आणि सुंदर ही प्रार्थना आहे, ज्यावर आपण आपण मनन करणार आहोत, ज्यावर आपण थोडस विचार करणार आहोत. कारण ही जी प्रार्थना आहे ना, या प्रार्थनेला महायाजकीय प्रार्थना म्हटलेलं आहे. आणि त्याचं कारण काय बरं? कारण त्याने त्याच्या शिष्यांसाठी याजकीय मार्गाने प्रार्थना केली, मध्यस्थी केलेली आहे. आणि ही प्रार्थना अनेक गोष्टी स्पष्ट करणारी आहे. आणि ज्यावेळेस योहान खास करून ही प्रार्थना नमूद करतो अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत, तर फार अद्भुत रीतीने आपल्याला ही प्रार्थना अनेक गोष्टी शिकवेल. विशेषतः प्रभू येशूने ती प्रार्थना केली की पित्याने आपल्या शिष्यांचं रक्षण करावं, संरक्षण करावं. कारण अगोदरच आपण पाहिलेलं आहे की त्याने शिष्यांना सांगितलं की आता माझं जाणं जवळ आलेलं आहे, ती घटका जवळ आलेली आहे. आणि मग नक्कीच आपण पाहतो की अगदी आता तो शेवटचे काही तास बाकी आहेत आणि प्रभू जो आहे त्या आपल्या शिष्यांसाठी, त्याच्या लोकांसाठी अजूनही आपल्याला पाहायला भेटतं. जरी ते पुढं जे तो कृतीतून करणार होता नाही का,
ज्या ज्या दुःख सहनातून तो जाणार होता, तरी त्याच्या अगोदरही तो प्रभूकडे प्रार्थना करत आहे. पित्याकडे तो प्रार्थना करत आहे की शिष्यांचं त्याने संरक्षण करावं, जेणेकरून इतर त्यांच्याद्वारे विश्वासात येतील, नाही का. कारण प्रेषित होते एक माध्यम म्हणून प्रभूने उभं केलेलं, नंतरच्या काळामध्ये अद्भुत रीतीने जगाची उलथापालथ करण्यासाठी देवा त्यांचा उपयोग करून घेणार होता. त्याने प्रार्थना केली की हे पित्या, तू त्यांना जगाच्या आक्रमणापासून तो राख, वाईटापासून राख, नाही का. अ, त्यांच्यामध्ये त्यांचं ऐक्य, नाही का, त्यांना बळकट करणार आहे. जसं मी तुझ्यासोबत एक आहे, नाही का, तसं तसं मी त्यांच्यासोबतही मी एक आहे. आणि मग तसं त्यांनी सुद्धा एकमेकांसोबत ऐक्य ठेवावं, नाही का, त्याबद्दल सुद्धा तो प्रार्थना करतो. आणि पुढे ज्यावेळेस आपण या याजकीय प्रार्थनेबद्दल पाहतो, तर आता त्या वधस्तंभावर जाण्याच्या काही तास अगोदर ख्रिस्ताने केलेली प्रार्थना आहे. या प्रार्थनेला महायाजकीय प्रार्थना का म्हटलं जातं बरं? पहिली गोष्ट तर ख्रिस्ताने त्याच्या निवडलेल्या लोकांकरिता केलेली मध्यस्थी आपल्याला या प्रार्थनेमध्ये त्याच्या शब्दातून पाहायला भेटतं. ख्रिस्ताचं आणि पित्याचं गौरव ही प्रार्थना प्रकट करते. ही प्रार्थना तो महान परिपूर्ण एकमेव मध्यस्थ आहे, हे सत्य अगदी स्पष्ट रीतीने प्रकट करणारे आहे. आणि आपण पाहतो की ज्यावेळेस याजकाबद्दल विचार करतो, महायाजकी आपण प्रार्थना म्हणतो, तर आपल्याला माहित आहे की याजक अगदी जुन्या करारापासून आपल्याला जुन्या कराराची आठवण करून देणारा हे पद आहे, हे कार्य आहे. आणि आपण पाहतो की याजक आणि महायाजक याबद्दल आपण शिकत असताना आपल्याला माहित आहे, निर्गम विशेष करून 28 आणि 29व्या अध्याय ज्यावेळेस आपण पाहतो, तिथं आपल्याला पाहायला भेटतं, जेव्हा देवाने सिनाय पर्वतावर इस्रायल लोकांना मोशेद्वारे नियमशास्त्र दिलं, त्याच वेळी त्याने अहरोन आणि त्याचं घराणं याजक म्हणून त्याने वेगळं केलं, नियुक्त केलं, निवडलेलं होतं. त्यांची जबाबदारी काय होती बरं? देवासमोर इस्रायल लोकांसाठी मध्यस्थी करणं, लोकांच्या पापाबद्दल प्रायश्चित्त करणं. आणि आपल्याला पाहायला भेटतं त्या त्या याजकांमधील त्याने अशा प्रकारे एक एक मुख्य किंवा महायाजक म्हणून सुद्धा काहींना नेमलेलं होतं, आपल्याला माहित आहे. आणि तो जो मुख्य किंवा महायाजक जो होता, त्याला त्या याजकांपेक्षाही अधिक आणखी काहीतरी वेगळी जबाबदारी होती. आणि ती म्हणजे काय? तो महायाजक प्रायश्चित्ताच्या दिवशी स्वतःसाठी आणि लोकांच्या पातकांसाठी तो प्रायश्चित्तात्मक अर्पण करून त्याचं जे रक्त आहे ते तो त्या अर्पणाचं कुठं घेऊन जायचा? परमपवित्र स्थानात घेऊन जायचा. फक्त वर्षातून एकदाच प्रायश्चित्ताचा दिवस तो होता. आणि आपल्याला पाहायला भेटतं की यासाठी त्या महायाजकाला स्वतःसाठी सुद्धा ते अर्पण करावं लागायचं, स्वतःसाठी पण ते शुद्धीकरणाचं कार्य करावं लागायचं, आणि मग इतरांसाठी सुद्धा ते अर्पण, ते प्रायश्चित्तात्मक अर्पण त्याला द्यावं लागायचं. आणि हे सर्व काही आपण आपण पाहतो की एक सावली होतं, जे भविष्यात येणाऱ्या सर्वश्रेष्ठ महायाजक जो ख्रिस्त आहे त्याच्याकडे बोट दाखवणार होतं, नाही का. आणि ख्रिस्त आपल्याला पाहायला भेटतं हा त्या जुन्या कराराची परिपूर्णता आहे. तो परिपूर्ण महायाजक आहे, ज्याला स्वतःचे शुद्धीकरणाची गरज नव्हती, कारण तो निर्दोष, निष्कलंक आणि अतिपवित्र असा होता. आणि म्हणून त्याला स्वतःसाठी अगोदर कोणत्याही प्रकारे अर्पण करण्याची गरज नव्हती. आणि म्हणूनच तो महायाजक असताना आपल्याला पाहायला भेटतं की त्याने त्याच्या लोकांच्या पापांबद्दल परिपूर्ण असं एकमेव पुरेसं प्रायश्चित्त म्हणून त्याने स्वतःला अर्पिलेलं आहे. आणि त्याने ते तारणाचं कार्य पूर्ण केलेलं आहे. तो समर्थ आहे. तो समर्थ आणि अंतिम आणि पुरेसा असा तारणारा तो आहे. आणि आपल्या तारणाकरिता तो पूर्णपणे पुरेसा आहे. आपल्या आपल्या वर जो देवाचा पवित्र क्रोध होता, तो त्याने त्याच्या परिपूर्ण कार्याद्वारे पूर्णपणे शमविलेला आहे. पूर्ण देवाचं समाधान त्याने केलेलं आहे. देवाच्या पूर्ण मागण्या ज्या होत्या, ज्या आपण पूर्ण करण्यासाठी असमर्थ होतो, त्या सर्वपणे ख्रिस्ताने पूर्ण केलेले आहेत. आपल्या सार्वकालिक जीवनाकरिता तो एकमेव महान मध्यस्थ आहे. तो मंडळीचा मुख्य कोनशिला, मस्तक, प्रभू, जीवन, नाही का, आणि तो ख्रिस्त आहे. आणि ही सर्व आपल्याला
ज्या बाबी आहेत हे सर्व सत्य आपल्याला या प्रार्थनेमधून शिकायला भेटतं. सगळ्यात अगोदर आपण ज्यावेळेस पहिली 5 वचनं वाचतो तर आपल्याला तिथं त्या महायाजकीय प्रार्थनेचं सामर्थ्य शिकायला भेटल. पहिली 5 वचनं पहा तिथं ह्या गोष्टी बोलल्यावर येशूवर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला. आता कोणत्या गोष्टी? आपण ते अगदी शेवटचा जो भाग आहे अध्याय 13 पासून पाहतो नाही का, की जिथं तो शिष्यांना अगदी स्पष्ट करेपणे ह्या गोष्टीची जाणीव करून देतो, की आता मनुष्याच्या पुत्राला जाण्याची, तुमच्यापासून दूर जाण्याची ती वेळ आलेली आहे. आता मी पित्याजवळ जाणार आहे नाही का. आणि तो कैवारी आत्म्याबद्दल सुद्धा त्याने बोललेला आहे. अनेक गोष्टी त्याने आपल्या शिष्यांना बोलल्या आणि ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो 15व्या अध्यायामध्ये म्हणतो, की जो माझ्यामध्ये राहतो मी त्याच्यामध्ये राहतो तो विपुल फळ देतो. आणि मग 16व्या अध्यायामध्ये पुन्हा एक वार तो पवित्र आत्म्याबद्दल बोलतो. ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यावर आपण पाहतो की त्याने आकाशाकडे दृष्टी वर लावून, आता ही एक ज्या प्रकारे आपण आपण ज्यावेळेस प्रार्थना करतो, आपले नेत्र बंद करतो, आपली मान झुकवतो आपण नाही का, ही आपली आपली पद्धत आहे प्रार्थना करण्याची. त्या काळी यहुदी ती पद्धत होती. त्या पद्धतीप्रमाणे विशेष करून तो प्रभूकडे प्रार्थना करत आहे. तो काय म्हणतो? हे माझ्या पित्या, वेळ आली आहे पुत्राने तुझा गौरव करावी नाही का. म्हणून तो आपल्या पुत्राचं गौरव कर म्हणे. कारण जे तू त्याला दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे, म्हणून तू मनुष्य मात्रावर त्याला अधिकार दिला आहे. सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. जे काम तू मला करायला दिलेस ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझा गौरव केला आहे. ते पुरे करून पहा इथं जणू काय ते जी कार्यासाठी त्याला पाठवण्यात आलं होतं जणू का ते पूर्ण केलेलं आहे. असा असं असे शब्द आपल्याला इथं पाहायला भेटतात नाही का. ते आता त्या कार्यासाठी तो पुढे वाटचाल करणार होता आणि अगदी इतकी ती निश्चितता होती की नाही ते पूर्ण केलेलं आहे. तर आता हे माझ्या पित्या, जग होण्यापूर्वी जो माझा गौरव तुझ्या जवळ होता त्याच्या योगी तू आपणाजवळ माझा गौरव कर. सो इथं आपल्याला काही शब्द पाहायला भेटतील. गौरव नाही का, अधिकार, आणि कोणता अधिकार आपल्याला पाहायला भेटतं, की मनुष्य मात्रावर त्याला अधिकार दिलेला आहे आणि त्याला पाठवण्यात आलेला आहे. काय आहे सार्वकालिक जीवन? जिवंत एकच खरा देव त्याला आणि विशेष करून ज्याला त्याने पाठवले तो ख्रिस्त येशू, त्याला त्यांनी ओळखावं. हेच खरं सार्वकालिक जीवन आहे. सार्वकालिक जीवन म्हणजे नाही का काहीतरी असं वेगळं नाही, तर सार्वकालिक जीवन म्हणजे जिवंत खऱ्या देवाची योग्य ओळख, जिवंत खऱ्या देवाबद्दल योग्य समज, जिवंत खऱ्या देवाबद्दल योग्य ती आपल्याला पाहायला भेटतं, की योग्य ते ज्ञान नाही का, ते समज त्याला ओळखावं आणि कुणीही नाही करू शकत नाही का. हे केवळ कोण करू शकतं ते आपण पुढे पाहणार आहोत. तर हे जे आहे खऱ्या रीतीने जणू काय प्रार्थनेचं सामर्थ्य आपण पाहतो, की प्रभू प्रार्थना करत आहे हे माझ्या पित्या. त्याची ती घनिष्ठता आपण इथं इथं पाहतो. वेळ आली आहे आणि योहान जो आहे तो यावर फार नाही का भर देत आहे. वेळ आली आहे, वेळ आली आहे. तुम्हाला ह्या गोष्टीबद्दल सुरुवातीपासून पाहायला भेटेल. जर आपण अध्याय 2 मध्ये जर पाहिलं तर जिथं काना येथे ज्यावेळेस द्राक्षरस संपला त्यावेळेस आपण पाहतो की मैया प्रभूकडे आली आणि त्याने सांगितलं की द्राक्षरस संपला आहे. त्यावेळेस प्रभूने दिलेलं जे उत्तर आहे त्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. तिथं प्रभू तिला काय म्हटलं, बाई तुझा माझा काय संबंध म्हणे, अजून माझी वेळ आली नाही म्हणे नाही का. तर या शब्दावर जर आपण विचार केला ना तर योहान जो आहे ना आपलं लक्ष या शब्दाकडे वेधून घेतो. कारण ही शब्द हे दाखवत होतं की ख्रिस्त ज्या गोष्टी करत आहे त्या सर्व गोष्टी अकस्मात नाही घडत. या सार्वकालिकतेमध्ये त्या त्रयिक देवाद्वारे नियुक्त केल्या होत्या. देवाने ते नियुक्त करण्यात आलेल्या गोष्टी होत्या. हे सर्व काही अगदी सार्वकालिकतेमध्ये नियुक्त करण्यात आलेलं होतं आणि त्याप्रमाणे सर्व काही घडून येत आहे.
आपण पाहतो की ख्रिस्त आता पुढे शिष्यांकरिता प्रार्थना करतो, जे वचन आपल्याला 6 ते 8 मध्ये पाहायला भेटतं नाही का. तो म्हणतो, जे लोक तू मला जगातून दिलेस त्यांना मी तुझे नाव प्रगट केले. कुणाला? सगळ्यात अगोदर प्रेषितांना. ते तुझे होते म्हणे आणि तू ते मला दिलेस आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे म्हणे. आता त्यांना समजले आहे की जे काही तू मला दिले आहे ते सर्व तुझ्यापासून आहे, नाही का. कारण जी वचने तू मला दिलीस ती मी त्यांना दिली, ती त्यांनी स्वीकारली. मी तुझ्यापासून आलो हे त्यांनी खरोखर ओळखले आणि तू मला पाठवलेस असा विश्वास ठेवलेला आहे. जे लोक मला दिले ते तुझे होते म्हणे अगोदरच, पित्याची अगोदर. सार्वकालिक ती निवड, त्या निवडीबद्दल आपल्याला इथे शिकायला भेटतं. त्यांनी तुझं वचन पाळलं. जे लोक तुम्हाला दिलेले आहेत त्यांनी पाळलेलं आहे. त्यांना ते समजलेलं आहे. त्यांनी ते ऐकलेलं आहे. त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. त्यांनी ते ओळखलेलं आहे आणि त्यांनी विश्वास ठेवलेला आहे. जे तू मला दिलेले आहे. पाहिलं? निवडीबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. ज्यावेळेस आपण या प्रार्थनेबद्दल विचार करतो तर त्याच्या शिष्यांकरिता तो प्रार्थना करतो आणि विशेष करून ज्यावेळेस आपण महायाजकीय प्रार्थनेबद्दल विचार करतो तर ही जी प्रार्थना आहे, या प्रार्थनेची निश्चितता आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तो फक्त त्याच्या त्या 12 प्रेषितांसाठीच प्रार्थना करत नाही, तर तो त्याच्या त्या सर्व लोकांसाठी प्रार्थना करत आहे, जे सर्व लोक पित्याने त्याच्यासाठी दिलेले आहेत. ख्रिस्त जो आहे तो केवळ एका विशिष्ट गटासाठी या भूतलावर आला होता. ख्रिस्त पूर्ण जगासाठी या भूतलावर आला नाही, सगळ्यात अगोदर आपल्याला समजणं गरजेचं आहे. ख्रिस्त सर्व जगासाठी त्या वधस्तंभावर बलिदान झाला नाही, हे पण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. जर आपण म्हणतो की ख्रिस्त संपूर्ण जगासाठी या भूतलावर आला, ख्रिस्त संपूर्ण जगासाठी त्या वधस्तंभावर बलिदान झाला, तर संपूर्ण जगाला सार्वकालिक जीवन मिळायला पाहिजे. जर आपण असं म्हणतो की ख्रिस्त संपूर्ण जगासाठी आलेला आहे, तर मग काही लोक नरकात जातील, हे कसं शक्य आहे? आणि जर काही लोक तरी सुद्धा नरकात जातात, तर मग ख्रिस्ताचं वधस्तंभावरील कार्य त्यावर आपण बोट उचलणारे आहोत. परंतु नाही, देवाचं वचन स्पष्ट सांगतं ख्रिस्ताचं येणं हे निश्चित गटासाठी होतं आणि म्हणूनच त्याला आपल्याला पाहायला भेटतं लिमिटेड अटोनमेंट म्हणतात, त्याला निश्चित प्रायश्चित्त म्हणतात. आणि ख्रिस्ताच्या प्रार्थनेची निश्चितता सुद्धा तेच दाखवतं की तो कुणासाठी आला होता. मत्तई वर्तमान जर तुम्ही पाहिलं, अध्याय 1 मध्ये जर आपण आलो तर तिथं आपल्याला ती निश्चितता शिकायला भेटत. विशेष करून ख्रिस्ताची महायाजकीय प्रार्थना ही संपूर्ण जगासाठी नव्हती, ही निश्चित होती. ख्रिस्ताच्या प्रायश्चित्ताची निश्चितता आपल्याला त्यातून पाहायला भेटती. तारणाची निश्चितता आपल्याला पाहायला भेटती. देवाच्या कृपेच्या निवडीची निश्चितता आपल्याला पाहायला भेटती, नाही का. वचन 9 जर आपण पाहिलं तर काय सांगितलंय? त्यांच्यासाठी मी विनंती करतो म्हणे. त्यांच्यासाठी मी विनंती करतो, जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी मी विनंती करतो म्हणे. कुणासाठी? कोण दिलेले आहेत पित्याने? हे कोणते लोक आहेत? इपिस्कारास पत्र अध्याय 1 आणि वचन 4 मध्ये सांगितलेले ते लोक आहेत, ज्यांना जगाच्या स्थापनेपूर्वी ख्रिस्तात ठाई निवडलेला आहे. ते लोक आहेत. हे कोणते लोक आहेत? ज्यांच्यासाठी ख्रिस्त या भूतलावर आला. देवदूताने केलेली घोषणा पहा. मत्तई अध्याय 1 वचन 21 आपल्याला तिथं आपल्याला पाहायला भेटतं की तू त्याचे नाव येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला अगोदरच जी त्याची प्रजा आहे त्याच्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील म्हटलेला आहे. योहान 10व्या अध्यायामध्ये सुद्धा आपल्याला ती निश्चितता पाहायला भेटते, जिथे ख्रिस्त म्हणतो की माझी मेंढर माझी वाणी ऐकतील. ती माझी मेंढर आहेत, नाही का. योहान 3:16 व याच्या प्रकाशात आपण ज्यावेळेस योहान 3:16 कडे पाहतो तर लोक याला पण फार अनेक ठिकाणी वेगळ्या प्रकारे घेतलं जातं, नाही का. देवाने जगावर एवढी प्रीती केली. मग या प्रकाशात आपल्याला हे शिकणं गरजेचं आहे, समजणं गरजेचं आहे
की देवाने कोणत्या जगावर प्रीती केली. प्रत्येक वेळी जग हा शब्द आला म्हणजे संपूर्णच मानव जातीबद्दल ते बोललं जात नाही. एका विशिष्ट गटाबद्दल, एका विशिष्ट लोकसमुदायाबद्दल, एका विशिष्ट त्या गटाबद्दल ते बोललं जातं, नाही का. जगावर प्रीती केली. मग कोणतं जग आहे जे ख्रिस्ताठायी जगाच्या स्थापनेपूर्वीच त्याने निवडून घेतलं होतं, ज्यांच्यासाठी ख्रिस्त इथं प्रार्थना करत आहे, ज्यांना पित्याने त्या पुत्राला भेट म्हणून दिलेला आहे, जी त्याची प्रजा आहे, नाही का. जगावर एवढी प्रीती केली, नाही का देवाने. आपण देवाच्या प्रीतीबद्दल विचार करत असताना देवाची प्रीती अशी नाही की जी तुम्हाला नरकात घेऊन जाईल, नाही का. नक्कीच जर देवाने प्रीती केली तर तुम्ही स्वर्गात जायला पाहिजे, बरोबर की नाही. आणि मग जर आपण म्हणतो की देवाने पूर्ण जगावर प्रीती केली, नक्कीच तो महान निर्माणकर्ता या नात्याने त्याची सर्व निर्मितीवर ती प्रीती आहेच, परंतु विशेषतः त्याच्या निवडलेल्या लोकांबद्दल आपण पाहतो, नाही का. ही सर्व वचनं, नाही का, आणि अशी अनेक वचनं आहेत जी तुम्हाला आणि मला अगदी हे स्पष्ट करतील की ख्रिस्ताचं प्रायश्चित्त, ख्रिस्ताचं वधस्तंभावरील जाणं हे एका विशिष्ट गटासाठी होतं. देवाने कोणत्या जगावर प्रीती केलेली आहे, ख्रिस्त कोणत्या प्रजेला त्यांच्या पापांपासून सोडवायला आला, त्याची कोणती प्रजाती होती, या प्रश्नांची उत्तरं मी अगोदरही तुम्हाला सांगितलेलं आहे आणि आताही सांगत आहे. इपिस्कारास पत्र अध्याय 1 आणि वचन 4 स्पष्ट सांगतं की ज्यांना पित्याच्या स्वइच्छेने जगाच्या स्थापनेपूर्वी ख्रिस्ता ठाई निवडलेला आहे, ती लोक आहेत. त्यांनाच इपिस्कारास पत्र 2 अध्याय वचन 8 ते 10 नुसार कृपेने, तारणदायी विश्वासाने, तो विश्वास केवळ ख्रिस्तावर त्यांनी ठेवलेला आहे आणि ते केवळ देवाच्या गौरवास्तव हे तारण त्यांच्यासाठी देवाने दिलेलं आहे. आणि ही संपूर्ण वचन ख्रिस्त त्याच्या प्रार्थनेत अगदी स्पष्ट करत आहे की पित्याची निवड ही निश्चित आहे, ख्रिस्ताचं प्रायश्चित्त निश्चित आहे आणि यानुसार पित्याचं सार्वकालिक प्रेम हे देखील निश्चित गटासाठी आहे, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. म्हणूनच तो काय म्हणतो, मी जगासाठी विनंती करत नाही. बघा, ती प्रार्थना तुम्ही बारकाईने वाचा. तो काय म्हणत आहे, मी जगासाठी प्रार्थना करत नाही. आता इथं जग हा जो शब्द आहे त्या अविश्वासी लोकांबद्दल आहे, जे नाशाकरिता आहेत, जे नाशाकरिता निवडलेले आहेत. त्याचे उदाहरण म्हणजे बघा, वचन 12 आपल्याला सांगतं, वचन 12 त्याच्या शेवटच्या भागात आपल्याला पाहायला भेटतं की नाशाचा पुत्र यहूदा इस्करियोत, ज्यांच्या विषयी अगोदरच नियुक्त केलेलं होतं, नाही का. आपल्याला पाहायला भेटतो जुन्या करारामध्येच की तो अगोदरच ज्या ताटात खाईल म्हणे तिथंच तो, त्याच्यावरच तो लात उगारेल म्हटलेलं, नाही का. युधाबद्दल स्तोत्र संहितेमध्ये अगोदरच सांगण्यात आलेलं होतं, त्याला नाशाचा पुत्र म्हटलेला आहे. आणि इथं सुद्धा ख्रिस्त अगदी स्पष्ट करतो, अगोदर म्हणतो मी जगासाठी प्रार्थना करत नाही, मी विनंती करत नाही म्हणे, नाही का. जे 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 नाशासाठी निवडलेले आहेत त्यांच्यासाठी मी विनंती नाही करत म्हणे. तर ते अगदी स्पष्ट इथं होतं की तो नाशाचा पुत्र यहोदा इस्करियोत, ज्यांच्या विषयी अगोदरच त्याला नियुक्त करण्यात आलं होतं, त्याबद्दल शास्त्रलेख पूर्ण व्हावा असं म्हटलेलं आहे तिथं, नाही का. वचन आपल्याला तिथं सांगतं आणि ही सर्व वचनं निश्चितता दाखवणारी आहे. त्यानंतर ही जी महायाजकीय प्रार्थना आहे तिची महानता सुद्धा आपल्याला वचन 10 मध्ये पाहायला भेटतं. तिथं काय, जे माझे ते सर्व तुझे आहे आणि जे तुझे ते माझे आहे आणि त्यांच्या ठाई माझा गौरव झाला आहे. आता या शब्द प्रयोगाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जे माझे ते सर्व तुझे आहे आणि जे तुझे ते माझे आहे. आता हे वचन काय आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला हे वचन जे आहे ख्रिस्ताची पित्यासोबतची जी आपुलकी आहे, ख्रिस्ताची पित्यासोबतची जी अतूट सहभागिता आहे, जी घनिष्ठ अशी अशी सहभागिता आहे, आपल्याला ती पाहायला भेटते. पिता आणि पुत्र एकमेकांपासून विभक्त राहू शकत नाहीत. पिता आणि पुत्रामधील परिपूर्ण सार्वकालिक ऐक्य आपल्याला तिथं पाहायला भेटतं. ही ख्रिस्ताच्या परिपूर्ण दैवत्वाचं ते प्रमाण आहे. ख्रिस्त हा परिपूर्ण देव आणि परिपूर्ण मानव आहे. त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला ते आठवण करून देतं आणि विशेष करून इथं आपल्याला त्रैक देवाची आठवण करून देतं ते, नाही का, जे आपण कालही शिकलो
एकाच देवपणामध्ये सामावलेले ते तीन व्यक्ती त्रिदेव नाहीत, तर एकच सार्वभौम, सर्वव्यापी, सर्व सामर्थ्य, अखिल विश्वाचा निर्माण करता, जतन करता एकमेव जिवंत खरा तो देव आहे. आणि आपल्यासमोर एक आकृती बघा, ती आपल्याला त्रैक देव अगदी समजण्यासाठी मदत करेल. एकच जिवंत खरा देव आहे आणि ह्या एकाच देवपणामध्ये तीन व्यक्ती सामावलेल्या आहेत. पिता, पुत्र नाही, पिता पवित्र आत्मा नाही, पवित्र आत्मा पुत्र नाही, पुत्र पिता नाही. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. त्यांचं वेगळं अस्तित्व आहे, परंतु देव एकच आहे. एकाच देवपणामध्ये सामावलेले हे तीन व्यक्ती आहेत. आणि पुढे आपण येतो. देवाचे एक सेवक ते असे म्हणतात की या वचनाबद्दल बोलत असताना की ते निवडलेले, ते पित्याचे पुत्र, ख्रिस्ताचे सभासद आणि पवित्र आत्म्याचे मंदिर आहेत म्हणे. तर एक देव पूर्णपणे आता आदनाच्या कार्यामध्ये कार्यरत आहे. तर एक देव निर्मितीच्या कार्यात कार्यरत होता, आपल्याला माहित आहे, नाही का? तारणाच्या कार्यामध्ये त्रैकत्वाचं कार्य कसं आहे बरं? पित्याने योजना केली, पुत्राने ती सिद्धीस नेलेली आहे आणि पवित्र आत्मा त्याच योजनेचं लागूकरण करतो, नाही का? निर्मितीच्या कार्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं, ज्या प्रकारे पिता निर्माण करताय त्याच प्रकारे ख्रिस्त पुत्र तो निर्माण करताय, पवित्र आत्मा निर्माण करताय. आणि त्रैक देव या सर्व कार्यामध्ये कार्यरत असताना आपल्याला दिसतो. वचन 10 पुढे, त्यांच्या ठाई माझा गौरव झालाय म्हणे. ख्रिस्त हा देवाच्या प्रेमाचं सर्वोच्च उदाहरण आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की जगाने त्याला स्वीकारलं नाही तरी सुद्धा, इस्रायलने त्याला स्वीकारलं नाही, पण आपण पाहतो की शिष्यांनी देवापासून त्या मिळालेल्या विश्वासाने, प्रेमाने आणि आज्ञापालनाद्वारे त्याला गौरवलेलं आहे. त्यांच्या ठाई माझा गौरव झालेला आहे असं म्हटलेलं आहे. तारणाच्या महान कार्याद्वारे, हे केवळ देवाच्या कृपेने विश्वासाच्या द्वारे, विश्वास केवळ ख्रिस्तावर आहे आणि तारण केवळ देवाच्या गौरवासाठी आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतो की त्यांच्या जीवनाने आणि संभाषणाने, सहनशीलतेने, दुःख सहनाद्वारे आणि काळजीपूर्वक त्यांच्या सुवार्तेला कवटाळून धरणे, सुवार्तेला शोभेल असं वर्तन ठेवणे आणि विशेष करून त्याने दिलेल्या नियमांचं पालन करणे, त्या सत्य सुवार्तेची घोषणा करणं, याद्वारे आपल्याला पाहायला भेटतं की जणू काय हे त्या ख्रिस्ताचं गौरव प्रगट करणार होतं. आणि मग पुढे आपल्याला पाहायला भेटतं की या महायाजिकी प्रार्थनेचं ध्येय काय होतं? का बरं तो प्रार्थना करत आहे? कारण तो म्हणतो की मी यापुढे जगात नाही, पण ते ह्या जगात आहेत. मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र पित्या, तू मला दिलेल्या तुझ्या वचनात त्यांना राख म्हणे. यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावं. ही किती स्पर्श करणारी ख्रिस्ताची विनंती आहे. तारणारा प्रभू पित्याला याची आठवण करून देत आहे की तो शिष्यांना सोडून वैयक्तिक रीतीने जाणार होता. तो शारीरिक रीतीने त्यांच्यासोबत नव्हता. तो त्यांच्यासोबत असता त्याने त्यांची काळजी घेतली. तो त्यांचा मार्गदर्शक, त्यांचा संरक्षक, सर्वदा उपस्थित आणि सर्वस्वी पुरेसा अशा प्रकारे त्याने त्यांच्या सर्व आत्मिक आणि शारीरिक उणीवा पूर्ण केल्या. आणि याबद्दल आपल्याला शुभवर्तमान अगदी स्पष्ट रीतीने मार्गदर्शन करतं, नाही का? त्याचप्रमाणे त्यांच्या दुर्बलतेत, अशक्तपणामध्ये त्यांना सहाय्य, सामर्थ्य पुरवणारा तो होता. दुष्टाईपासून सुरक्षा करणारा होता. तो त्यांना शारीरिक रीतीने सोडून पित्याकडे जात आहे आणि त्यांना पित्याच्या हाती सोपवित आहे. आणि म्हणूनच या प्रार्थनेचं ध्येय काय आहे? तो म्हणत आहे की मी यापुढे जगात नाही, मी तुझ्याकडे येत आहे. याचा अर्थ आपल्याला माहित आहे की ख्रिस्त आज काहीच कार्य करत नाही किंवा ख्रिस्ताने त्यांना सोडून दिलं असं याचा अर्थ होत नाही, नाही का? तर जेव्हा तो अशा प्रकारे म्हणत आहे, त्यावेळेस तो आपल्याला पाहायला भेटतं की पहा, ह्यापुढे जणू काय तो नक्की शारीरिक रीतीने त्यांच्या सोबत नव्हता, परंतु त्याच्या आत्मा आपल्याला पाहायला भेटतं. आपण पाहतो की पहा, तो 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 नक्कीच
पवित्र आत्म्याद्वारे त्यांच्यासोबत तो होता. आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की यापुढे तो जगात नाही. याचा अर्थ काय बरं? ते त्याने त्याचा आत्मा पित्याच्या हाती सोपविला. त्याचा त्याचा मृत्यू, सदैव पुनरुत्थान, सदैव स्वर्गरोहण, आणि आता पित्याच्या उजवीकडे तो बसलेला आहे सर्वाधिकारी म्हणून. त्याची आठवण ते करून देतं, नाही का? आणि तो काय म्हणत आहे? हे पवित्र पित्या म्हटलेलं, नाही का? आणि या प्रार्थनेमध्ये आपल्याला वारंवार पाहायला भेटेल. विशेष करून 6 वेळा तरी हा उ- हा हा उल्लेख आपल्याला पाहायला भेटेल, जिथं माझ्या पित्या तो म्हणतो, नाही का? 6 वेळा. परंतु ह्या वचनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की विशेष करून तो म्हणत आहे पित्याला एकच खरा देव म्हणतो वचन 3 मध्ये. आणि वचन 11 मध्ये ज्यावेळेस आपण येतो, तिथं तो मात्र पवित्र पित्या म्हटलेला आहे. न्यायसंपन्न पित्या असे शब्द तो बोलतो, नाही का? आणि या वचनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की ज्यावेळेस तो पवित्र पित्या अशा प्रकारे म्हणत आहे, तर पवित्र हा जो शब्द आहे, वर्णनात्मक रीतीनं जर आपण पाहिलं तर त्याची गुण वैशिष्ट्य प्रगट करणारा शब्द आहे. पवित्र हा मूळ अर्थ विभक्त असा होतो त्याचा, परंतु पवित्र हा शब्द केवळ देवाला लागू आहे, जो हे सूचित करतो की देव पापापासून दूर असणारा आहे, पापाचा तिरस्कार करणारा आहे. देव केवळ सर्वोच्च, विशेष करून अशुद्धतेपासून दूरच नाही, तर पूर्णपणे मूलतः स्वतःमध्ये अतिशुद्ध आहे. देव पवित्र आहे, हे प्रगट ते करणारा आहे. तो सर्व मर्यादित निर्मितीपेक्षा वेगळा आहे, तो अतिउच्च आहे. तो हा जो शब्द आहे तो ते प्रगट करतं. आणि विशेष करून पुढे आपल्याला पाहायला भेटतं प्रगटीकरण 15 आणि वचन 4 नुसार, हे प्रभू तुला कोण भिणार नाही, तुझ्या नावाला कोण महिमा देणार नाही, कारण तूच मात्र पवित्र आहेस आणि तुझी न्यायकृत्य प्रगट झाली आहेत, म्हणून सर्व राष्ट्रे तुझ्या समोर येऊन तुला नमन करतील. ही सर्व वचनं ख्रिस्ताची पित्यासोबतची जी घनिष्ठता आहे ती प्रगट करणारी आहे. वचन 11 मध्ये तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख म्हटलेला आहे. योहान 3:16 आपण पाहतो की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिलेला आहे. पिता त्याच्या पुत्रावर खूप प्रेम करतो आणि त्याने त्याच्या पुत्राकरिता काही लोक दिले आहेत, जेणेकरून त्यांनी त्याची प्रतिमा प्रगट करावी, सार्वकालिकतेमध्ये त्याची स्तुती प्रगट करावी. अद्भुत सत्य हे आहे की आपण पित्याचे पुत्रासाठी दिलेले एक प्रेमाचे बक्षीस आहोत. आणि राख हा जो शब्द पुढे म्हटलेला आहे ना, त्यांना तो राख म्हणजे काय? जतन, नाही का? पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे आपल्या तारणाची जतन करते आहेत. आपले तारण सुरक्षित आहे त्यांच्या हातामध्ये, त्यांच्या ठाई. आणि ख्रिस्त त्यासाठी प्रार्थना करतो. ख्रिस्ताचं कार्य इतकं तोकडं नाहीये, म्हणूनच तो एकदाच सदा सर्व काळासाठी सर्वकालिक असा अर्पण तो झालेला आहे. तो पुरेसा आहे. आणि म्हणून का बरं तो ही प्रार्थना करतो? यासाठी की जसे आपण एक आहोत, जसे आपण एक म्हणजे ज्या प्रकारे पिता आणि पुत्र एक आहे, त्यांची सार्वकालिक सहभागिता आपल्याला पाहायला भेटते, त्यांचं घनिष्ठ नातं आपल्याला पाहायला भेटतं. त्याच प्रकारे तो म्हणतो की पहा, पुत्र आणि विश्वासणारे त्यांचं ऐक्य आपल्याला तिथं पाहायला भेटतं. जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे. सगळ्यात अगोदर पिता आणि पुत्राची घनिष्ठता, त्यांचे महान सहभागिता आपल्याला पाहायला भेटते. त्याच प्रकारे पुत्र आणि सर्व विश्वासणारे त्यांच्यामधील ऐक्य आपल्याला पाहायला भेटतं की आपण ख्रिस्ताशी, ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तामध्ये आपण जोडल्या गेलेलो आहोत. आपली घनिष्ठ नातं ख्रिस्तासोबत आहे. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की पहा, ख्रिस्त फिलिपाला म्हणतो की ज्याने मला पाहिलं त्याने पित्याला पाहिलेलं आहे, कारण पिता आणि मी एक आहे म्हणे. तर पिता आणि पुत्राचं ऐक्य आपल्याला पाहायला भेटतं, घनिष्ठ नातं आपल्याला पाहायला भेटतं. आणि आपण ख्रिस्ताशी जोडलेला आहोत. आपल्याला पिता आपल्याला पाहायला भेटतं की पूर्णपणे समजतो, आपण पित्याशी सुद्धा त्याद्वारे जडले जातो. पित्यासोबत आपला तो घनिष्ठ नातं ख्रिस्तामध्ये जोडल्या गेलेलं आहे. आणि विशेष करून आपल्याला हे शिकायला भेटतं की तिथं ख्रिस्त जो आहे अगदी उदाहरण देतो योहान 15व्या अध्यायामध्ये की पहा, मीच खरा द्राक्षवेल आहे आणि तुम्ही फाटे आहात. पुन्हा एक वार ते ते अतूट नातं आपल्याला पाहायला भेटतं, अतूट नातं. आणि ज्या प्रकारे पिता आणि पुत्र एक आहे, त्याच प्रकारे पुत्र आणि सर्व विश्वासणारे त्यांच्यामधील ही सहभागिता आहे घनिष्ठ, त्यांच्यामधील हे ऐक्य आहे.
त्याच प्रकारे विश्वासणारे आणि इतर विश्वासणारे मंडळीमधील एकमेकांमधील ऐक्य, अशा प्रकारे 3 प्रकारे तो या ऐक्याबद्दल बोलत आहे. त्रैक देवामधील ते ऐक्य, ती महान सहभागिता, विश्वासणारे आणि देवामधील सहभागिता, आणि विश्वासणारे आणि विश्वासणाऱ्यांमधील सहभागिता, यासाठी ख्रिस्त प्रार्थना करत आहे. ही सगळ्यात महत्वाची आहे. आज अनेक मंडळांमध्ये ऐक्य नाही. ज्या मंडळांमध्ये ऐक्य नाही, ज्या मंडळांमध्ये कोणत्याही प्रकारे देवाच्या वचनावर ते निर्भर नाही, ज्या मंडळांमध्ये देवाचं वचन हाच एकमेव अधिकार नाही, ज्या मंडळांमध्ये पूर्णपणे गोंधळ आणि वादविवाद आहे, त्या मंडळ्या ख्रिस्तासोबत एक नाहीत. आणि ज्या मंडळ्या ख्रिस्तासोबत एक नाहीत, त्या मंडळ्या नरक पुत्र आहेत, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. जर आमची सहभागिता ख्रिस्तासोबत आहे, तर आमची सहभागिता इतरांसोबत सुद्धा असणार आहे. ख्रिस्ताच्या लोकांसोबत, ख्रिस्ताच्या मंडळीसोबत. जर आम्ही ज्या प्रकारे ख्रिस्त पित्यावर प्रीती करतो, ख्रिस्त आणि पिता त्यांच्यामध्ये ऐक्य आहे, त्याच प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्त आणि विश्वासणारे आपण जर एक आहोत, आपण म्हणतो आपण ख्रिस्तावर प्रीती करतो, तर आपण एकमेकावरही प्रीती करू. हे सत्य आपल्याला यातून शिकायला भेटतं. वचन 12, जोपर्यंत मी जगात त्यांच्या बरोबर होतो, तोपर्यंत तू मला दिलेल्या तुझ्या नावात मी त्यांना राखलं म्हणे. मी त्यांचा सांभाळ केला आणि नाशाच्या पुत्राशिवाय त्यांच्यातून कोणाचा नाश झाला नाही. शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असं झालंय म्हणे. जोपर्यंत मी जगात त्यांच्या बरोबर होतो, याचा अर्थ काय बरं? ख्रिस्त आता या जगात नाही, तर तो नक्की शारीरिक रीतीने त्यांच्या बरोबर नव्हता. तोपर्यंत आपल्याला पाहायला भेटतं, तो म्हणतो मी ज्यावेळेस जगात होतो, मी तुझ्या नावात त्यांना राखलेला आहे. त्याचा पित्याचा जो अधिकार आहे, त्या अधिकारात आणि सामर्थ्यात, त्याच्या तत्वात आणि शिक्षणाद्वारे ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना राखलं. तो म्हणतो की मी त्यांचा सांभाळ केला म्हणे. जे त्याचे प्रेषित म्हणून त्याला देण्यात आले होते, त्यांचा सांभाळ केला. नाशाचा पुत्र म्हणजे काय बरं? वचन 12 त्याच्यामध्ये सांगितलंय, जो प्रभूला, त्या स्वामीला धरून देणारा होता. त्याची निवड नाशाकरिता होती आणि त्याचे कृत्य नाशास पात्र होते. येथे धर्मभ्रष्टतेबद्दल देखील आपण शिकू शकतो, नाही का? निवड ही केवळ तारणाबद्दलच नाही, तर नाशाबद्दल सुद्धा आहे, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ते आपल्याला पुढील वचन सांगतं, शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असं झालं म्हणे. जे अगोदरच नियुक्त केलं होतं, जे अगोदरच सांगण्यात आलेलं होतं, ते पूर्ण झालं. ते आपल्याला स्तोत्र 109 वचन 8 आणि 69 वचन 25 मध्ये पाहायला भेटतं, नाही का? प्रभू येशूला माहित होतं की तो त्यांच्यासोबत शारीरिकरित्या आता फारच थोडा वेळ आहे, मग तो पित्याकडे जाणार आहे. ज्या प्रकारे सार्वकालिकतेमध्ये तो पित्यासोबत होता, आता पुन्हा त्याच सहभागितेत ख्रिस्त चालला आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं ह्यावेळी तो प्रार्थना करतो, आहे का, की त्या एकाला सोडून ज्यांना तू मला दिलेलं आहे, त्यांना तू माझ्या नावात राख. मी त्यांच्यासोबत 3.5 वर्ष तो त्यांच्यासोबत तो होता आणि त्याने जणू काय त्यांचं राखण केलं, त्यांची काळजी घेतली. आणि पहा, त्यांच्यामध्ये ते पवित्र करण्याचं कार्य सुद्धा त्याने घडवून आणलेलं आहे. पण आता मी त्यांच्या बरोबर नाही आणि म्हणून हे पित्या, त्यांना तू राख, कारण भयंकर छळ परीक्षेला ते तोंड देणार आहेत. ख्रिस्ताने केलेली प्रार्थना, देवाने त्यांची काळजी घ्यावी, सेवेसाठी ते तयार होत असताना आणि परीक्षा, छळ आणि रक्तसाक्षी ते होणार आहेत, याची ख्रिस्ताला जाणीव होती. ख्रिस्ताची सुवार्ता गाजवण्यासाठी ते स्वतःचा त्याग त्यांना करावा लागणार आहे. आणि याच्यासाठी पित्या, तुझ्या कृपेची गरज आहे, तुझ्यापासून मिळणाऱ्या त्या धीराची गरज आहे. आणि त्यासाठी तो प्रार्थना करत आहे. आणि सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपल्याला पुढे पाहायला भेटतं की पुढे ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो. आता हा जो भाग आहे, अध्याय 17 अशा प्रकारे तिथं संपतो आणि अध्याय 18 मध्ये आपण येत असताना 18 ते 20 मध्ये हा शेवटचा भाग आपल्याला पाहायला भेटतो. शेवटचे भोजन, त्याबद्दल बोलल्यानंतर योहान जो आहे, आता प्रभू येशू ख्रिस्ताचा मृत्यू आणि पुनरुत्थान त्याकडे आपलं लक्ष वेधून घेतो. योहान शुभवर्तमान आपण पाहतो की प्रभू येशूचा मृत्यू आणि पुनरुत्थान या घटनांचं वर्णन पुष्कळदा
एका विशिष्ट शब्दाने केलेला आहे योहान शुभवर्तमानामध्ये, आणि ती म्हणजे काय? प्रभू येशूच्या गौरवाची वेळ. जुन्या करारामध्ये ज्यावेळेस आपण गौरवाबद्दल पाहतो, तर गौरव हा जो शब्द आहे, पुष्कळ वेळा देवाची त्याच्या लोकांमधील जी उपस्थिती आहे ती दाखवणारा होता. इस्रायलच्या संपूर्ण इतिहासामध्ये देवाचं गौरव इस्रायल सोबत होतं. त्याबद्दल आपल्याला अनेक उदाहरणं पाहायला भेटतील. त्याचं एक उदाहरण म्हणजे निर्गम 16 अध्याय वचन 10 मध्ये, जिथं आपल्याला पाहायला भेटतं त्या अरण्यात असताना देवाने मेघ स्तंभाद्वारे त्यांना मार्ग दाखवला, त्यांचं मार्गदर्शन केलं. त्याचं गौरव जणू काय ते मेघ तिथं आपल्याला तिथं दिसत होतं, जे लोकांचं नेतृत्व करत होतं. त्यानंतर देवाचं गौरव आपल्याला निर्गम 40 वचन 34-35 मध्ये पाहायला भेटतं, त्या निवास मंडपामध्ये. त्यानंतर पहिले राज्यामध्ये आपण पाहतो शल्मोनाने बांधलेल्या त्या मंदिरात त्याचं गौरव पाहायला भेटतं. आणि या सर्व अनुषंगाने हे सर्व गोष्टी योहान आपल्या लक्षात ठेवत आहे. आणि यहुदी वाचकांना हे समजणं गरजेचं आहे की जे गौरव तुमच्या त्या पूर्वजांनी त्या अरण्यात मेघस्तंभाद्वारे अनुभवलं, जे गौरव तुमच्या पूर्वजांनी त्या निवास मंडपामध्ये अनुभवलं, जे गौरव शल्मोनाच्या काळामध्ये त्या मंदिरात, आणि आताही जे जे अगोदर ख्रिस्ताच्या अगोदर तुम्ही त्या मंदिरामध्ये अनुभवलेला आहे, त्याच गौरवाबद्दल मी तुम्हाला सांगत आहे. गौरव हा शब्द प्रभू येशूला त्याच्या लोकांमध्ये वस्ती केलेला देव, जो देहधारी झालेला देव जो आहे, त्याची आठवण करून देत आहे. ते मेघस्तंभ त्याच्याही पेक्षा कितीतरी निकट आणि त्याच्याही पेक्षा कितीतरी जवळचं गौरव मी तुम्हाला दाखवणार आहे. त्या निवास मंडपापेक्षाही, त्या शल्मोनाने बांधलेल्या त्या मंदिरापेक्षाही कितीतरी महान, वैभवी आणि महान असं गौरव मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ते गौरव म्हणजे काय? खुद्द देव देहधारी झालेला आहे. जेव्हा प्रभू येशू त्याच्या गौरवाची घटका असा उल्लेख करतो, जे त्याच्या जीवनातील विशिष्ट बिंदूचा संदर्भ देत होता, नाही का, ज्यामध्ये त्याचं गौरव जगाला शक्य तितक्या गहन मार्गाने प्रदर्शित केलं जाणार होतं. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर कशा प्रकारे बरं? त्याचा मृत्यू आणि पुनरुत्थान ते आपल्याला त्याच्याबद्दल सांगतं. आपण सहसा मृत्यूला गौरवशाली मानत नाही का? मृत्यूला कोण गौरवशाली मानणार आहे? या जगामध्ये मृत्यू ही अशी गोष्ट आहे जी भयावह आहे, जी कुणालाच नको. मृत्यूबद्दल विचार करत असताना अरे ते गौरव आहे कसं विचार करेल कोण? ते निभीड अंधकाराप्रमाणे आहे. परंतु प्रभू येशूचा मृत्यू आणि पुनरुत्थानाने देवाच्या लोकांसाठी तो देवासोबत समेट किंवा सलोखा विकत घेतलेला आहे. त्याने घडवून आणलेला आहे. त्याच्या स्वइच्छेने दिलेल्या स्व अर्पण आणि पुनरुत्थानाद्वारे जे त्याला मसीहा म्हणून स्वीकारतात आणि त्याच्यावर विश्वास ठेवतात, त्या सर्वांसाठी तारण आणि जीवन त्याने दिलेलं आहे. ख्रिस्ताचा मृत्यू आणि पुनरुत्थान यांनी देवाचं आपल्यावरील प्रेम आणि सामर्थ्य अशा प्रकारे प्रगट केलेलं आहे, जे इतर कुठेच तुम्हाला पाहायला भेटणार नाही. त्या मेघस्तंभामध्ये सुद्धा तितकं ते सामर्थ्य आणि तितकं जवळून ते प्रेम तुम्हाला पाहायला भेटणार नाही. त्या निवास मंडपामध्ये सुद्धा तितकं ते सामर्थ्य आणि ते प्रेम तुम्हाला पाहायला भेटणार नाही. अरे त्या शल्मोनाने बांधलेल्या त्या इतक्या अवाढव्य आणि इतक्या महान आणि इतक्या त्या इतिहासातील सर्वात वैभवी त्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्हाला देवाचं महान अतूट प्रेम आणि सामर्थ्य इतक्या प्रखर प्रकारे पाहण्यात भेटणार नाही, जितकं तुम्हाला ख्रिस्ताचा मृत्यू आणि ख्रिस्ताचं पुनरुत्थान यामध्ये पाहायला भेटतं. त्या घटना फार दुःखमय आणि भयावह होत्या, पण त्या तितक्याच सुंदर, वैभवी आणि पराक्रमी अशा त्या घटना होत्या. त्या घटनांद्वारे पित्याला अपार सन्मान आणि स्तुती दिलेली आहे. थोडक्यात सांगायचं तर त्या घटना मानवी इतिहासात घडलेल्या सर्वात गौरवशाली अशा घटना आहेत. आणि त्याबद्दलच योहान जो आहे 18वा अध्याय वचन 1 ते अध्याय 19वा अध्याय वचन 16 यामध्ये तो सांगत आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा मृत्यू आणि त्याचं पुनरुत्थान. आणि हा जो संदर्भ आहे त्याचा मृत्यू आणि पुनरुत्थान हे 3 भागामध्ये विभागले गेलेला आहे. पहिला जो भाग आहे जिथं आपल्याला ख्रिस्ताला अटक करणं आणि त्याच्यावर खटला चालवणं, तिथपासून पहिला भाग सुरू होतो.
जिथं आपल्याला पाहायला भेटतं यहूदाने येशूला अधिकाऱ्यांच्या हाती धरून दिल्यानंतर मुख्य याजक आणि परुषी यांच्याकडील सैनिक आणि अधिकारी तिथं आले आणि त्यांनी येशूला अटक केलेला आहे. 18 अध्याय वचन 12 ते 27 मध्ये आपण पाहतो प्रभू येशूला चौकशीसाठी महायाजक जो कैफा होता त्याच्याकडे नेण्यात आलं. ह्याच वेळी आपण पाहतो पेत्राने त्याला 3 वेळा नाकारलेला आहे, ज्याच्याबद्दल प्रभूने अगोदरच भाकीत केलेलं होतं. 18 अध्याय वचन 28 ते 19 अध्याय वचन 16 मध्ये आपण पाहतो प्रभू येशूला रोमी जो राज्यपाल पिलात जो होता त्याच्याकडे त्यानंतर नेण्यात आलं आणि तिथं त्याच्यावर खटला चालवण्यात आला. त्याच्या तिथं खोटे साक्षीदार उभे करण्यात आले. परंतु तरी सुद्धा पिलाताने केलेली घोषणा ही अद्भुत होती. पिलात म्हणतो की मला त्याच्या ठाई दोष आढळला नाही. तुम्हाला माहिती आहे का देवाने का बरं ख्रिस्ताला या सर्व प्रसंगातून नेलं, या खटल्यातून, या चौकशीतून नेलं? कारण हे समजावं की तो तारणारा किती निर्दोष होता. जरी खोटे साक्षीदार तिथे उभे राहिले तरी ते खोटे साक्षीदार सुद्धा त्याला दोषी ठरवू शकले नाहीत. पण यहूद्यांच्या भीतीने तो जो पिलात आहे त्याने त्याला सोडलं नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने अटक केलं आणि आपण पाहतो की त्याचं अटक करणं आणि त्या 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 तो जो खटला आहे त्याच्या माग आपल्याला पाहायला भेटतं तो पिलात किंवा तो कैफा किंवा ते यहुदी लोक नव्हते, तर आपल्याला पाहायला भेटतं की ही देवाची योजना होती. ही पूर्णपणे देवाच्या नियंत्रणात होतं. म्हणूनच पेत्र प्रेषितांची कृत्य अध्याय 2 मध्ये हे अगदी स्पष्ट करत आहे की पहा पित्याच्या योजनेनुसार पहा ती वेळ आली त्यावेळेस त्याने स्वतःला त्या दुष्टांच्या हाती स्वतःला सोपवलं. यशायाने जे सांगितलं होतं की त्याला ठेचावं हे पित्याच्या मर्जीच आलं म्हणे, हे पूर्णपणे देवाच्या नियंत्रणात होतं. का बरं? कारण सर्व जगाचं पाप त्या गौरवी तारणाऱ्यावर लादण्यात आलं. सर्व काही देवाच्या योजनेनुसार घडत होतं. त्यानंतर अध्याय 19 आणि वचन 10 आणि 11 मध्ये आपल्याला ते शिकायला भेटतं, जिथं पिलाताने त्याला म्हटलं, पहा काय म्हणत आहे प्रभूला. ज्यावेळेस ही चौकशी चालू, हा जो खटला चालू होता, अरे माझ्या बरोबर तू बोलत नाहीस काय म्हणे, तुला सोडण्याचा अधिकार मला आहे व तुला वधस्तंभावर खिळण्याचा अधिकार मला आहे, हे तुला ठाऊक नाही काय? त्यावेळेस प्रभूने दिलेलं उत्तर पहा किती अद्भुत आहे. प्रभू म्हणतो आपणाला वरून अधिकार देण्यात आला नसता तर माझ्यावर तो मुळीच चालला नसता. म्हणून ज्याने मला आपल्या स्वाधीन केले त्याचे त्याचे पाप, ज्याने मला आपल्या स्वाधीन केले त्याचे पाप अधिक आहे. ज्याने मला कोणाबद्दल? यहूदा इस्करियोत बद्दल तो बोलत आहे. त्या त्या यहुदी लोकांबद्दल सुद्धा तो बोलत आहे. आणि विशेष करून तो म्हणतो की हा अधिकार कुठून दिला तुम्हाला? वरून दिलेला आहे. तर हा पहिला भाग आहे त्याला अटक करणं. दुसरा भाग तिथं आपल्याला पाहायला भेटतं, आता त्याला वधस्तंभी खिळण्यात येतं. 19 अध्याय वचन 16 ते 37 मध्ये प्रभू येशूच्या मृत्यूच्या त्या अहवालानंतर आता योहान जो आहे तो आपलं लक्ष त्या वधस्तंभावरील त्या घटनांकडे वेधून घेतो. आणि ज्यावेळेस आपण योहान कृष्ण वर्तमानातून खऱ्या रीतीने त्या वधस्तंभाच्या घटना पाहतो तर सुंदर रीतीने मसियाबद्दल जुन्या करारामधील ज्या मागण्या होत्या त्या कशा प्रकारे ख्रिस्तामध्ये पूर्ण झाल्यात त्या योहान जो आहे या घटनांमध्ये मांडत आहे. ज्या सर्व घटना घडत होत्या त्याबद्दल प्रभू येशूला काहीच आश्चर्य वाटलं नाही. का बरं? कारण त्या अकस्मात घडल्या नाहीत, तर त्या सर्व देवाच्या योजनेनुसार होत्या. प्रभू येशूने त्याला अटक, खटले, वधस्तंभावर खिळणं, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत यामध्ये तो अगदी शांतपणे होता, ज्याच्याबद्दल अगोदरच यशयामध्ये सांगण्यात आलेलं होतं की पहा त्या त्या कातरणाऱ्या समोर जसं ते मेंढरू जे आहे, कुकरू जसं आपली मान खाली घालून शांत उभं राहतं, तशा प्रकारे तो फक्त शांत होता. लोक खोटे आरोप करत होते, थुकत होते, त्याच्यावर आपल्याला पाहायला भेटतं थट्टा करत होते, जे नाही ते बोलत होते, परंतु तो फक्त शांत होता. त्याचं शांत राहणं सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की पहा देवाच्या योजनेला पूर्ण करणार होतं, देवाचं गौरव प्रगट करणार होतं.
देवाच्या पुत्राने आपल्या लोकांसाठी आपला प्राण अर्पण केला आणि असे करताना देवाचं वैभव, गौरव अशा प्रकारे त्याने प्रगट केलं, जे यापूर्वी कधीही कुठेच प्रगट झालं नाही. देव त्याच्या लोकांना सोडवण्यासाठी पहा, त्या तारणासाठी कुठपर्यंत तो जाऊ शकतो, कुठपर्यंत त्याने निर्णय घेतलेला. तो गौरवी देव, महान निर्माण करता देव त्याच्या लोकांसाठी या भूतलावर आला. एवढंच नाही तर त्याच्या लोकांसाठी त्याला वधस्तंभापर्यंत जावं लागलं, वधस्तंभावर जावं लागलेलं आहे. त्याच्याबद्दलच बोलत असताना, वधस्तंभाबद्दल बोलत असताना डॉक्टर एरिक ते अशा प्रकारे म्हणतात की पवित्र शास्त्र अशा प्रकारे म्हणतं की येशू त्याच्या समोर ठेवलेल्या आनंदासाठी त्या वधस्तंभावर गेलेला आहे. वधस्तंभ हे आतापर्यंतची सगळ्यात कठीण गोष्ट होती, जी आतापर्यंत कोणीच केली नव्हती. देवाच्या पुत्राने वधस्तंभावर जे दुःख अनुभवलेलं आहे, त्यापेक्षा मोठे दुःख दुसरं कोणतेच नव्हतं. कारण तो केवळ शारीरिक मरणाने मरण पावला नाही, तर आपले पाप त्याच्यावर लादण्यात आले. देवाचा क्रोध पूर्णपणे त्याच्यावर ओतण्यात आला. जणू काही संपूर्ण नरक त्याच्यावर ओतण्यात आलेला होता. आणि म्हणून ही सर्वात कठीण गोष्ट होती, जी आतापर्यंतच्या इतिहासात कोणीच केली नाही, पण प्रभू येशू ख्रिस्ताने ते केले. त्याने असे का केले? का बरं त्याने हे केलेलं आहे? त्याने असं केलं कारण त्याला माहित होतं की याचा परिणाम किती अद्भुत आणि किती महान आहे. जे देवाचं गौरवाचं प्रदर्शन होतं, ख्रिस्ताचा वधस्तंभ, तिथं आपल्याला अद्भुत रीतीने देवाचं गौरव प्रखरतेने पाहायला भेटतं. तिथे एकीकडे देवाचं महान प्रेम, देवाचं महान नीतिमत्व, न्यायीपण, देवाचा परिपूर्ण क्रोध, त्याची पवित्रता, त्याचा कळवळा, त्याची दया फारच सुंदर रीतीने, एकत्रित रीतीने त्या वधस्तंभावर आपल्याला पाहायला भेटते. तो कोण आहे आपण ते जाणतो. आणि सार्वकालिकतेमध्ये तो महान जो वधलेला कोकरा, ज्याच्याबद्दल आपल्याला प्रगटीकरणामध्ये सांगितलं की तो अगोदरच सार्वकालिकतेमध्ये वधलेला कोकरा होता, त्याच्या सिंहासनासमोर आपण येतो आणि त्याचं गौरव करतो. आणि एक दिवस आपण तिथे एकत्रित येणार आहोत त्याच्या सिंहासनाजवळ आणि त्याची उपासना आपण करणार आहोत. आणि म्हणूनच देवाने वधस्तंभामध्ये देवाने त्याचं चरित्र, त्याचं गौरव प्रदर्शित केलेलं आहे. तो कोण आहे हे त्याने दाखवून दिलेलं आहे. तो अति प्रेमळ देव आहे, तो अति पवित्र देव आहे, तो पापाचा तिटकारा करणारा देव आहे आणि तो कनवाळू देव आहे, तो दयाळू देव आहे, तो न्यायी देव आहे. तो पापाकडे फार गांभीर्याने पाहतो. आणि म्हणून ज्यावेळी त्याच्या पुत्रावर सर्व त्याच्या निवडलेल्या लोकांचं पाप लादण्यात आलं होतं, त्यावेळी त्याचा संपूर्ण क्रोध त्याच्यावर भडकलेला आहे. त्याने आपली मान आपल्या पुत्रापासून फिरवले असं म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच सगळ्यात भयंकर भयावह वेदना त्या पुत्राला केव्हा झाल्या, ज्यावेळी सर्व जगाचं पाप त्याच्यावर लादण्यात आलं होतं आणि पित्याने आपली मान त्याच्यापासून वळवली, आपले नेत्र त्याच्यापासून वळवले. तो तो क्षणभर असणारा जो दुरावा आहे, तो ख्रिस्तासाठी असहाय्य होता. आणि म्हणूनच ख्रिस्त तिथं मोठ्याने ओरडून म्हणाला, एलोई एलोई लमा सबखतनी, म्हणजे माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? हे कोण करू शकतो? केवळ तो गौरवी तारणारा, नाही का? आणि ख्रिस्ताचा वधस्तंभ अद्भुत रीतीने त्याची आठवण करून देतो. या वधस्तंभाद्वारे त्याच्या अनेक पुत्रांना तो गौरवात आणतो. यशिया 53वा अध्याय आपल्याला सांगतं. आणि म्हणूनच त्याने हे आनंदाने केलं, त्याने या वधस्तंभाला आनंदाने स्वीकारलेला आहे. आणि म्हणूनच हा पहिला भाग आपण पाहतो, नाही का, त्याचा अटक, त्याला वधस्तंभावर खेळणं. आणि मग पुढे आपल्याला पाहायला भेटतं की तो त्याचा मृत्यू, त्याच्या मृत्यूची वास्तविकता देखील आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तिथं अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे, पहा, त्याचा प्राण काढून घेतला नाही, तर त्याने स्वतःहून सोपवला. ख्रिस्त मेला म्हणजे त्याचं दैवत्व मेलं नाही.
लोक याच्यावर सुद्धा फार चुकीच्या प्रकारे विचार करतात, चुकीचं शिक्षण ते देतात. काही लोक म्हणतात की नाही, ख्रिस्त खरंच मेला नव्हता, आत्मिक त्याचं मरण होतं. नाही, काही लोक म्हणतात की नाही, तो पूर्ण मेला, तो तो दैवीन देवपणा सुद्धा मेला. देव कधीच मरत नाही. देव म्हणून तो सार्वकालिकतेमध्ये होताच. त्याचं शरीर मेलं. त्या देहात तो देव देहधारी झाला होता. पहा, त्याने त्याचा आत्मा पित्याकडे सोपवलेला आहे आणि तो मृत्यू पावला, त्याचं शरीर मेलं. परंतु आपल्याला पाहायला भेटतं की त्या मृत्यूच्या अधीन तो तो राहिला नाही. त्या मृत्यूने त्याच्यावर राज्य केलं नाही. तो का मृत्यू पावला? कारण आपल्या पापाचं वेतन मरण होतं, ते सोसणं गरजेचं होतं. ते त्याने सोसलेलं आहे आणि तो पुन्हा उठलेला आहे. आणि योहान जो आहे त्या पुनरुत्थानाकडे आपल्याला आपल्याला वेधून घेतो. अध्याय 20 आणि वचन 1 ते 31 मध्ये. अध्याय 20 वचन 1 ते 9 नुसार प्रभू येशूची जी कबर आहे त्याच्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. सुरुवातीलाच ख्रिस्ताला कबरेत ठेवण्यात आलं आणि अगदी ती भल्या पहाट आपण पाहतो, पहिला दिवस आठवड्याचा, जिथं त्या कबरेकडे योहान आपलं लक्ष वेधून घेतो. कबर का महत्वाची आहे? योहान शुभवर्तमानामध्ये आणि सर्व शुभवर्तमानामध्ये वारंवार कबरेचा उल्लेख केलेला आहे. कारण कबर ही अशी ऐतिहासिक वस्तुस्थिती होती जी आपल्याला अद्भुत रीतीने हे सत्य प्रगट करेल की ख्रिस्त मरणाधीन राहिलेला नाही, तो मरणातून पुन्हा उठलेला आहे. ज्यावेळेस योहान त्या कबरेबद्दल बोलतो, त्या कबरेकडे मरिया, पेत्र आणि योहान यांनी स्वतः पाहिलं की प्रभू येशू तेथे नाही. ही सत्यता ती प्रगट करतं. ती कबर सुद्धा ओरडून सांगत होती की तो महान जीवनाचा प्रभू पुन्हा उठलेला आहे. 20 अध्याय वचन 10 ते 31 मध्ये प्रभू येशू मरिया मगदलिनी आणि शिष्यांना आणि मग थोमाला त्याने दर्शन दिलेलं आहे. आणि यामध्ये आपल्याला पाहायला भेटते, यातून असं सूचित होतं की पुष्कळ वेळा ते जे शिष्य होते त्यामध्ये त्यांच्यामध्ये काही काही संशय घेत होते, नाही का? त्याच्यामधला एक विशेष म्हणजे कोण? थोमा. आपल्याला माहित आहे, सुरुवातीला ज्यावेळेस सगळ्यात अगोदर प्रभूने शिष्यांना तिथं दर्शन दिलं त्यावेळेस थोमा तिथं नव्हता. आणि ज्यावेळेस शिष्यांनी थोमाला आल्यावर सांगितलं की आम्ही प्रभूला पाहिलं, त्यावेळेस थोमा म्हटला की जोपर्यंत मी त्याच्या कुशीत हात घालणार नाही, त्याच्या हाताची वण मी पाहणार नाही, तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही. त्याला ते पुरावे पाहिजे होते. त्याचा त्या पुनरुत्थानावर विश्वास बसत नव्हता. आणि म्हणूनच वचन 28 मधील आपण पाहतो, ज्यावेळेस प्रभूने त्याला दर्शन दिलं आणि त्या सर्व गोष्टी त्याला दाखवल्या, त्यावेळेस त्याच्या मुखातून निघणारी कबुली, त्याकडे लक्ष द्या. ती कबुलीकडे योहान आपलं लक्ष वेधून घेत आहे. थोमाने दिलेली कबुली, माझा प्रभू, माझा देव. आणि हेच तर योहान कृष्ण वर्तमानाचा उद्देश आहे, गाभा आहे, जे आपल्याला 20व्या अध्यायामध्ये सुरुवातीलाच वचन 30 आणि 31 याच्या नंतरच वचन 31 मध्ये, 30 आणि 31 मध्ये पाहायला भेटतं. का बरं योहान कृष्ण वर्तमान लिहिलेलं आहे? कारण ख्रिस्त माझा प्रभू आणि माझा देव आहे हे मी समजून घ्यावं. तोच एकमेव तारणारा आहे. पाहिलं? त्याच्यानंतरच आपल्याला ती वचन पाहायला भेटतील. योहान कृष्ण वर्तमान आपल्याला पाहायला भेटतं. त्याचा शेवटचा भाग यानंतर आपल्याला पाहायला भेटतं त्याच्या पुनरुत्थानानंतर 21व्या अध्यायामध्ये आपण येतो, जिथं आपल्याला तो समाप्ती दाखवतो, नाही का? इथं आपल्याला पूर्ण शेवट पाहायला भेटतं. आणि इथं शेवट किंवा निष्कर्ष आपल्याला या शुभवर्तमानाचा पाहायला भेटल. आणि विशेष करून संपूर्ण शुभवर्तमानाचा विषय हा शेवटचा भाग प्रगट करतो. एवढंच नाही, तर योहान जो आहे याद्वारे वाचकांना भविष्याकडे पाहण्यास सुद्धा भाग पाडतो, नाही का? या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला भेटतं प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झाल्यानंतर तिसऱ्यांदा तो त्याच्या शिष्यांना भेटतो, दर्शन देतो. त्याच्याबद्दलचा उल्लेख इथं केलेला आहे. वचन 1 आणि वचन 14 पहा. त्यानंतर तिबिऱ्याच्या समुद्राजवळ येशू शिष्यांना पुन्हा प्रगट झाला आणि तो ह्या प्रकारे प्रगट झाला. वचन 14 पुन्हा, येशू मेलेल्यातून उठल्यावर आपल्या शिष्यांना प्रगट झाला. आता पुष्कळ ठिकाणी दर्शन हा शब्द अगोदर योहान वापरतो. इतर शुभवर्तमानामध्ये सुद्धा दर्शन हा शब्द वापरलेला आहे.
लूक शुभवर्तमानामध्ये सुद्धा तशाच प्रकारे आहे. परंतु योहान विशेष करून या भागामध्ये अध्याय 21 मध्ये प्रगट हा शब्द वापरत आहे. ख्रिस्ताचं दर्शन हे जणू काय त्याचं प्रगटीकरण अशा प्रकारे तो दाखवत आहे. आणि हा जो शब्द आहे ना, प्रगट, हा शब्द आपल्याला अध्याय 2 आणि वचन 11 ची आठवण करून देतो. जिथं ज्यावेळेस पहिला चमत्कार झाला त्यावेळेस काय सांगितलंय, प्रभू येशूने गालिलातील काना येथे आपल्या चिन्हांचा हा प्रारंभ करून आपला गौरव प्रगट केला आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे. प्रगटीकरण नाही का, तशा प्रकारे तो पाहतो, त्याचं गौरव तिथं आपण पाहतो. आणि म्हणून पुनरुत्थानाचा हा हा साधा पुरावा म्हणून वापर करण्याऐवजी योहानाचा जो उद्देश होता तो हा होता की आपण या अहवालातून हे समजून घ्यावं की पहिल्या अध्यायामध्ये जे गौरव सुरू झालेला आहे तो देव जो देहधारी झालेला आहे त्या ते गौरव आता पूर्ण झालेलं आहे. त्या गौरवाची पूर्णता अगदी इथं आपण पाहतो. योहान अशा प्रकारे पाहत आहे. हा निष्कर्ष प्रेषित पेत्राने प्रभू येशूला 3 वेळा नाकारले असे असताना सुद्धा प्रेषित आणि इतर शिष्यांच्या प्रभू येशूची जी साक्षी होण्याचा जो अधिकार आहे त्याच्याबद्दल तो खात्री देणार आहे. पुढे अध्याय 21 वचन 15 ते 23 मध्ये प्रभू येशूने पेत्राला क्षमा करून 3 वेळा त्याची पुनर्स्थापना करून पेत्राच्या नकाराचा प्रतिकार केलेला आहे. आणि या पुनर्स्थापनेत पेत्राला आज्ञा दिली की देवाच्या कळपाची काळजी घेण्याची त्याने जबाबदारी दिली. प्रभू येशू स्वतः उत्तम मेंढपाळ आहे आपल्याला माहित आहे, पण आता त्याने पेत्राला देवाच्या लोकांची काळजी घेण्यासाठी त्यांच्या मागे उभं केलेलं होतं. आणि त्याच्याबद्दलच आपल्याला पुढे शिकायला भेटतं. काय विचारलं पेत्राला 3 वेळा? तू माझ्यावर प्रीती करतोस काय? तू माझ्यावर प्रीती करतोस काय? तू माझ्यावर प्रीती करतोस काय? नाही का? आणि पेत्राने दिलेलं उत्तर काय होतं? पेत्राने दिलेलं उत्तर होतं, होय प्रभू, मी तुमच्यावर प्रीती करतो, मी तुमच्यावर प्रीती करतो, मी तुमच्यावर प्रीती करतो. परंतु ज्यावेळेस ख्रिस्त म्हणतो तू माझ्यावर प्रीती करतोस काय, अधिक प्रीती करतोस काय, नाही का, ह्यांच्यापेक्षा म्हटलेलं आहे. तर ख्रिस्त ज्यावेळेस प्रीती हा शब्द वापरतो ना, तर तिथं आपल्याला पाहायला भेटतं की अगापे प्रीतीबद्दल तो शब्द आपल्याला आठवण करून देतो. निस्वार्थी प्रीती, त्यागपूर्ण प्रीती जी ख्रिस्ताने आपल्यासाठी केली. स्व इच्छेने त्याने स्वतःचा प्राण आपल्यासाठी दिला, त्याच प्रीतीबद्दल तो बोलतो. परंतु पेत्र कोणत्या प्रीतीबद्दल बोलतो? फिलिओ, म्हणजे कसे बरं? जशी जशी जसा जसा मित्र मित्रामध्ये किंवा 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 कौटुंबिक प्रीती आपण म्हणतो तशा प्रकारची, नाही का, एकदम ठीक आहे मी तुझ्यावर प्रीती करतो, नाही का. परंतु ख्रिस्त ज्या प्रीतीबद्दल बोलतोय ते निस्वार्थ त्यागी प्रीतीबद्दल तो बोलतो. आणि मग या सगळ्या गोष्टीबद्दल असताना ज्यावेळेस पेत्र जो आहे त्याला प्रत्येक वेळी म्हणतो, होय प्रभू, होय प्रभू. आणि त्यावेळी प्रभूने दिलेलं प्रत्युत्तर काय बरं मग? जर तू माझ्यावर प्रीती करतोस, 3 वेळा म्हटलंय, माझी कोकरे चार, माझी मेंढरे पाळ आणि माझी कोकरे चार. आज प्रत्येक देवाच्या सेवकाला ही जबाबदारी दिलेली आहे. मेंढरे आणि कोकरे कोण आहे? विश्वासणारे, नाही का. काय म्हटलेलं आहे तिथं? चार. चार म्हणजे काय? कशाद्वारे? चारण्यासाठी मेंढपाळाकडे स्वतः मुबलक चारा पाहिजे. तो मेंढपाळ अगदी आधी त्याच्यासाठी तयार पाहिजे, नाही का. काय आहे चारा? कशा प्रकारे आपण चारू शकतो? देवाचं वचन आपलं पौष्टिक आणि आत्मिक अन्न आहे. त्याला निरदूध म्हटलेलं आहे. ती भाकर आहे, नाही का. पाळ म्हणजे काय बरं? काळजी, संरक्षण आणि शिस्त, त्याच्याबद्दल ते सांगतं की देवाने तो उत्तम मेंढपाळ जो गौरवी ख्रिस्त त्याने त्याच्या मंडळीमध्ये, त्याच्या कळपामध्ये त्याने छोटे मेंढपाळ ठेवलेले आहेत यासाठी की त्यांनी त्या कळपाची काळजी घ्यावी, त्यांचं संरक्षण करावं, त्यांना शिस्त लावावी, त्यांना पौष्टिक अन्न द्यावं, त्यांची जी आत्मिक गरज आहे ती पूर्ण करावी.
परंतु इथं उलट होताना आपल्याला पुष्कळ ठिकाणी दिसतं. आज ते मेंढपाळ स्वतःची काळजी घेत आहे, स्वतःचं संरक्षण करत आहे आणि स्वतःलाच ते काय करत आहे, त्या पौष्टिक अन्नांनी भरवत आहेत. पुष्कळ ठिकाणी याच्या उलट बाजू सुद्धा आपल्याला दिसते, की आज असे अनेक म्हणणारे मेंढपाळ आहेत जे स्वतःच त्या आत्मिक अन्नांनी भरलेले नाहीत. स्वतःच देवाच्या वचनानुसार ते अज्ञानी आहेत. मग ते काय अन्न देणार? त्यांच्याकडेच काहीच अन्न नाही, नाही का? देवाचे प्रिय लेकरांनो, आज ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. देवाचे लेकर या नात्याने, देवाचे सेवक या नात्याने, विश्वासणारे या नात्याने, सगळ्यात अगोदर जर ती कोकरे आपल्याला चारायची तर आपल्याकडे ते कुरण पाहिजे, ते चारा पाहिजे, नाही का? मुबलक आपण स्वतः त्या वचनात ज्यावेळी पक्के अगदी 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 त्याच्यामध्ये वाढू आपण वचनात, त्याच वेळी आपण त्याच्या लोकांना, त्याच्या लेकरांना ते शिकवू शकू. ही आज्ञा दिलेली आहे. माझी कोकरे चार, माझी मेंढरे पाळ, माझी मेंढरे चार म्हटलेलं आहे. ही आज्ञा आहे प्रभूची. आज आपण काय करत आहोत? मंडळीला खरं धष्टपुष्ट अन्न आपण देत आहोत का? देवाच्या वचनाचा शुद्ध आणि सत्य आणि अगदी सरळ उलगडा आपण देवाच्या वचनाचा देत आहोत का? का देवाच्या वचनाचा फक्त आपल्या स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःच्या लाभासाठी आपण उपयोग करत आहोत? आपल्याला विचार करण्याची गरज आहे. प्रत्येक शुभवर्तमानाबद्दल विचार करत असताना शेवटी आपल्याला पाहायला भेटतं कोणत्या ना कोणत्या महान आज्ञेद्वारे प्रत्येक शुभवर्तमान जे आहे त्याचं समाप्त होतं, नाही का? तशाच प्रकारे इथं आपल्याला पाहायला भेटतं प्रभू येशूने प्रेषितांना आणि इतर शिष्यांना मंडळी उभारण्याची आज्ञा दिली. पेत्राच्या पुनर्स्थापनेची ही घटना भविष्यात मंडळीच्या स्थापनेकडे पाहण्याचा योहानाचा एक एक सुंदर असा मार्ग होता. आणि ख्रिस्ताने अभिवचनही दिलं, की पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्यासोबत सदोदित असणार आहे. तो हा क्षण घेतो आणि एका मार्गाने हे स्पष्ट करतो, की त्याच्या लोकांसोबत तो आहे. आणि पेत्र हेच लक्षात ठेवून पुढे काय म्हणत आहे बघा, पहिले पेत्र 5 अध्याय वचन 1-2 मध्ये, तुमच्यातील वडिलांना जो मी सोबतीचा वडील, ख्रिस्ताच्या दुःखाचा साक्षी व प्रगट होणाऱ्या गौरवाचा वाटेकरी तो मी असा बोध करतो, तुमच्यामधील देवाच्या कळपाचे पालन करा. त्या प्रेषितांनी आता इतरांना उभं केलंय. आज आपण देवाचे लेकरं म्हणून उभे राहत असताना, छोटे मेंढपाळ म्हणून उभे राहत असताना, आपण देवाच्या ख्रिस्ताच्या कळपाचं कसं पालन करत आहोत, त्यांना कसा चारा देत आहोत, आपण विचार करणं गरजेचं आहे. तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा म्हटलेलं आहे. बघा काय सांगितलंय बरं, पेत्र म्हणतो तुमच्यामधील देवाच्या कळपाचे पालन करा. करावे लागते म्हणून नव्हे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा. द्रव्य लोभाने नव्हे, तर उत्सुकतेने करा म्हटलेलं आहे. हेच शब्द ख्रिस्ताने पेत्राला विचारलेल्या त्या प्रश्नांमध्ये होते आणि तेच पेत्र पुढे शिकला त्याच्या आत्म्याद्वारे. आणि म्हणून देवाचे प्रिय लेकरांनो, आपण हे गांभीर्य समजून घेऊया. खरी मंडळी ख्रिस्ताची आहे. मंडळी कोणत्याच व्यक्तीची नाही या भूतलावर. ख्रिस्ताने मंडळीसाठी प्राण दिलेला आहे. ख्रिस्त मंडळीचा एकमेव मस्तक आहे. म्हणून मंडळीचा मस्तक कुणीही स्वतः होण्याचा प्रयत्न करू नका. जो त्या मस्तकावर होण्याचा प्रयत्न करतो, तो त्या मस्तकाचा अपमान करणारा आहे आणि त्याचा नाश अटळ आहे. आणि म्हणून त्या ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये आपण एकत्रित येत असताना सगळ्यात अगोदर त्या ऐक्याबद्दल आपण शिकलो. आपण ख्रिस्तावर प्रीती करतो, तर आपण एकमेकावर प्रीती करू. ख्रिस्तासोबत आपलं ऐक्य आहे, तर एकमेकांसोबत आपलं ऐक्य असणार आहे. त्यासोबतच आपण देवाची लेकरं म्हणून त्या वधस्तंभाकडे कसं पाहतो, ख्रिस्ताने केलेलं परिपूर्ण कार्य त्याकडे आपण कसं पाहतो, त्यावर आपण विचार करणं गरजेचं आहे. ते बाप करू आपल्या सगळ्यांना हे सत्य समजण्यासाठी सहाय्य करू. आपले नेतृत्व अधिक जवळीकतेने ख्रिस्ताचं महान गौरव पाहण्यास, त्याच्या सुवार्तेचं सौंदर्य वाखाणण्यास आणि देवाच्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी खोलो, हीच प्रभूचरणी प्रार्थना. आपण इथे थांबणार आहोत. पुढील